यवतमाळमध्ये आज बंजारा समाजाचा विराट मोर्चा निघाला। हजारो समाज बांधवांनी हैदराबाद गॅझेटच्या आधारावर अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी आरक्षण देण्याची जोरदार मागणी केली। मराठा समाजाला आरक्षण देताना हैदराबाद गॅझेटचा आधार घेण्यात आला। त्याच गॅझेटमध्ये बंजारा समाजाचा उल्लेख ओरिजिनल ट्राइब असा असल्याचे गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण यांनी सांगितले। आरक्षण मिळावे यासाठी सरकारने हैदराबाद गॅझेटचा आधार घेतलेला आहे। त्याच हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा समाजानेही एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी केलेली आहे। त्या संदर्भातच आज यवतमाळमध्ये भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। या संदर्भातच आपल्यासोबत बोलण्यासाठी गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश भाऊ चव्हाण आहेत। त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात। भाऊ, आज जो मोर्चा होता त्या संदर्भात आपण काय सांगाल? आजचा जो मोर्चा होता हा महाराष्ट्रातील गोरमाटी बहुल असलेला सगळ्यात मोठा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा आणि यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हास्तरीय हा आंदोलन आणि मोर्चा होता। आणि या मोर्चामागची सगळ्यात महत्त्वाची जी काही पार्श्वभूमी आहे आणि जी मागणी आहे ती फार महत्त्वाची आहे। 2 सप्टेंबरला मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटप्रमाणे जे काही आरक्षण देण्यात आलं तो एक महत्त्वाचा आधार घेऊन गोरबंजारा समाज हा देखील हैदराबाद गॅझेटमध्ये गॅझेट 1909 आणि 1928 मधील पेज क्रमांक 24 वरती या समाजाला ॲबोरिजिनल ट्राइब असा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे। ॲबोरिजिनल ट्राइबचा अर्थ होतो आदिम जमात। तर ट्राइब असताना या समाजाला त्याच धर्तीवरती अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये आरक्षण हवं आहे। यासाठी हा बंजारा समाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर उतरताना आक्रमक होताना आपल्याला दिसतोय। आणि ही मागणी आत्ताची नाही आहे, ही मागणी आम्ही लहान होतो तब्बल 50-60 वर्षापासून ही मागणी आहे। वसंतराव नाईक साहेबांच्या काळात असेल, रामराव महाराजांच्या काळात असेल, एवढंच नव्हे तर गोर सेनेच्या वतीने देखील 2013 साली संपूर्ण महाराष्ट्रात किमान 20 ते 25 आंदोलने आम्ही केलीत। आणि सगळ्यात महत्त्वाचा दुसरा आधार म्हणजे ज्या वेळेला भाषावर प्रांत रचना झाली त्यावेळेला कॉन्स्टिट्यूशनल असा एक रूल आहे की आधी जो समाज ज्या राज्यात होता तो समाज जर दुसऱ्या राज्यात जात असेल तर आधीच्या राज्यामध्ये जी सुविधा त्याला मिळत होती किंवा मिळत आहे त्याच प्रकारची सुविधा ती जात जमात दुसरीकडे जात गेल्यानंतर दुसऱ्या राज्यानंतर त्यांना ती सुविधा कॅरी फॉरवर्ड करण्यात यावी, हा कॉन्स्टिट्यूशनल रूल आहे। सगळ्यात महत्त्वाचा एक आधार आमच्याकडे आहे। जसं बिहारमधून ज्यावेळेला झारखंड वेगळं झालं तर बिहारमधील लोकांना एसटी कॅटेगरीचं आरक्षण झारखंडमधल्या लोकांना सुद्धा देण्यात आली। आणि त्याचप्रमाणे जसं आंध्र प्रदेशमधून तेलंगणा बाजूला झाला वेगळा झाला त्यावेळेला आंध्र प्रदेशमध्ये असलेल्या सुविधा तेलंगणातल्या जाती जमातीला सेम त्या सुविधा देण्यात आल्या। तर ज्या वेळेला निजामकालीन जो आपला हा बंजारा समाज होता जेव्हा तो महाराष्ट्रात विलीन होतो तर तिथली सुविधा म्हणजे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये असलेली सुविधा तीच सुविधा इथल्या महाराष्ट्रातील लोकांना का नको हे एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आम्ही उपस्थित करीत आहोत। म्हणजे ही मागणी संविधानिक आहे। लोकूर कमिशनच्या ज्या 5 अटी आहेत त्या 5 अटी हा समाज पूर्णपणे फॉलो करतो। त्यासोबत 1871 ते 1952चा क्रिमिनल ट्राइब ॲक्ट आहे तो जग जाहीर आहे। थाडे कमिशन असेल, इदाते कमिशन असेल, भाटिया कमिशन असेल, अयंगर कमिशन असेल, अग्रवाल कमिशन असेल, बापट कमिशन असेल, एवढे सगळे कमिशन या सगळ्या कमिशनने या समाजाला एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यासाठी त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मूळ आदिवासीमधून आम्हाला आरक्षण नको आहे त्यांना ती भीती बाळगण्याचं काहीच कारण नाही। कारण ऑगस्ट 1924ला सुप्रीम कोर्टचं जे काही जजमेंट आहे त्या जजमेंटच्या आधारे एससी आणि एसटी प्रवर्गामध्ये उपवर्गवारी करून कुठल्याही एखाद्या जाती जमातीला त्यामध्ये समाविष्ट करता येतं असं सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे। तर या सगळ्या बाबींच्या आधारावरती हा समाज आता आक्रमक होतोय आणि ही मागणी मागतो की आम्हाला एसटी आरक्षण हवंय। आणि म्हणून मी सरकारला चेतावणी देतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोर बंजारा समाजाच्या मतदानावरती तब्बल 60 ते 62 ठिकाणी आमदार निवडून येतात, 8 ते 10 ठिकाणी खासदार निवडून येतात। हा समाज या लोकांना आमदार खासदार बनवू शकतो। त्याचप्रमाणे जर आम्हाला एसटी आरक्षण दिलं नाही तर यांना खुर्चीवरून खाली खेचू देखील शकतो। ही गोष्ट शासनाने लक्षात घेतली पाहिजे। आणि सोबतच
फार वेळ वाट बघायचं कारण नाही आहे. येत्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आधी ज्या निवडणुका होणार आहेत त्याच्या आधी जर तुम्ही आम्हाला आरक्षण दिलं तर फायद्यात राहाल, नाहीतर याचे परिणाम येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये या सरकारला भोगावेच लागेल असा इशारा पण मी देतो आणि विनंती करतो की फडणवीस सरकारने या समाजाला त्वरित एसटी आरक्षण द्यावे. संविधानिक मागणी आहे, हीच आमची विनंती आहे. ते म्हणाले, 1909 आणि 1928च्या गॅझेटमध्ये स्पष्ट उल्लेख असूनही बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात स्थान दिले गेले नाही. निजाम राज्याच्या काळात जमात म्हणून ओळख असलेल्या बंजारा समाजाला महाराष्ट्रात तोच दर्जा मिळायला हवा. चव्हाण पुढे म्हणाले, आम्ही कोणाच्याही आरक्षणाला धक्का लावत नाही, पण स्वतंत्र आरक्षणाची मागणी करत आहोत. महाराष्ट्रात बंजारा समाजाच्या मतांवर 60 ते 62 आमदार आणि 8 ते 10 खासदार निवडून येतात. जर आम्ही तुम्हाला निवडून देऊ शकतो तर खालीही खेचू शकतो. सरकारने मागणी मान्य न केल्यास आगामी निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांना याचे परिणाम भोगावे लागतील असा थेट इशारा गोरसेनेने दिला आहे.